नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. निवडून आणले होते. आता तुमची शक्ती वाढली. आजोबा आले, बंधू काका आले, मदन बापूंची शक्ती खूप प्रचंड वाढली. आता तुम्ही नवीन जे काही करणार आहे तर तुम्हाला किती जागा मिळतील असा विश्वास वाटतो? बघा, अतिशयोक्ती तर अजिबात नाही आणि आपण सगळे मला चांगल्या पद्धतीने ओळखतात. मी जे असेल ते बोलणारा, रोखठोक बोलणारा, खरं बोलणारा असं माझ्या बाबतीत बोललं जातं. मला कुठलंही असं म्हणजे आता काल परवाचाच एक रिपोर्ट आहे, ते काय एजन्सीचा रिपोर्ट आहे. तर जवळपास परवाच्या दिवशी 14 जागा या भारतीय जनता पार्टीला मिळतील असं सांगितलं गेलं. पण मला विश्वास आहे की आम्ही 17 जागा, जवळपास आम्ही 16 ते 17 जागा अगदी आरामात जिंकतोय, अगदी आरामात. कारण हा विषय भारतीय जनता पार्टी, मोदीजींचं नेतृत्व, देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आणि त्याचबरोबर जे व्हिजन आम्ही दाखवतोय, जे आम्ही आधी करून दाखवलेलं आहे, या याच्यातून नागरिकांनी असं ठरवलं की सत्ता पक्षाबरोबर राहिलं पाहिजे. बाकी इतर भावनिक विषय सोडून निवडणूक आली म्हणजे उमेदवार नातं गोतं येते त्यावेळेस असं मी बघतोय अनेक ठिकाणी बोलला की नाही, तुम्ही नातेवाईक असाल तर आपण तुम्ही 15-16 तारखेला आपण परत तसं राहू. मात्र या निवडणुकीत आता माता भगिनींनी ठरवलं की भारतीय जनता पार्टी, कारण भारतीय जनता पार्टीचं जे कार्य आहे अगदी तळागाळातल्या पासून उद्योग व्यावसायिकांपर्यंत कार्य आहे. जे काही योजना आता मोदींपासून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ज्या योजना आहेत, आता आपण बघितलं की लाडक्या बहिणींना आज जी लाडकी बहीण आपली अगदी कुठं जायचं जरी असेल, एखाद्या मोठीला जायचं आहे किंवा माहेरी जायचं आहे, काहीतरी एखाद्या लग्नाला जायचं असेल तर तिला नवऱ्याकडे पैसे मागावे लागत. आज ती परिस्थिती नाही. माझ्या गोरगरीब भगिनींचं मी बोलतोय. आज तिच्याकडे हक्काचे 1500 रुपये महिन्याला येतात. त्यात ती तिथे स्वतःचं जे काही असेल अडीअडचणी आणि परत माझ्या माता भगिनींसाठी देवेंद्रजींच्या सरकारने एस टी महामंडळाला हाफ तिकीटची जी योजना केलेली आहे त्याच्यात आपण जर चित्र बघितलं की आज बस जर बघितली की आज महिलाच त्या बसमध्ये जास्त दिसतात. याला कारण, आणि पुरुषही एखादं काही कार्य असेल तर आज ते म्हणतात, पहिले जे पुरुष म्हणायचे की चला तू घरी थांब मी चाललो, आता ते म्हणतात की हाफ तिकीट आहे तूच जा पुढे, मी थांबतो घरी. तर हे देवेंद्रजींचं काम आहे, हे मोदीजींचं काम आहे. बाबासाहेब, मालेगावात लोकसंख्या झपाट्याने वाढते, रस्ते छोटे पडत चालले, बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जॅम सारखे प्रकार घडत आहेत, मालेगावात हॉस्पिटल्स जास्त आहेत, शाळा जास्त आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या वार्डामध्ये किंवा इतर प्रभागांमध्ये तुम्ही काय तुमचं विजन असू शकतं किंवा तुमची कन्सेप्ट काय? बघा, बायपास रोडचा जो विषय आहे, आपलं कॅम्पातील जो मेन रोड आहे तो अत्यंत अरुंद आहे आणि काही वर्षापूर्वी म्हणजे आज 5 वर्षापूर्वी तो एकच रस्ता होता की तिथून सगळी ये जा, म्हणजे अगदी वडगावला ज्या माणसाला जायचं असेल तर त्यांना तो एकच रस्ता होता. आणि त्यांचा ह्या मधल्या भागामध्ये तिथं व्यापार उद्योग पण भरपूर आहे, त्यांचा त्याविषयी संबंध नाही. पण त्यांना जर वडगावला जर जायचं असेल तर त्यांना तो एकमेव पर्याय होता, किंवा एक श्रीरामनगरकडून होता. आता श्रीरामनगरकडून देण्यातून पण रस्ते झालेले. पण मी माझ्या मोची कॉर्नरपासून ते याच्यापर्यंत शीतला माता नगरपर्यंत एक रस्ता केला, मी मोठा रस्ता केला. आज बरीचशी ट्रॅफिक ही ज्यांना इथे मेन रोडला काही काम नाही, कॅम्पात काही काम नाही, ती लोक सरळ त्या रस्त्याने बाहेर पडत असतात किंवा मालेगाव शहरामध्ये यायचं तर बाहेरून ते, म्हणजे हा विषय मी 5 वर्षापूर्वीच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं जर ट्रॅफिक पॉईंट कुठला असेल तर तो आपला मोसम पूल, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, गांधी पुतळाजवळ विषय आहे. तर त्याचेही सोल्युशन्स आहेत, पर्यायी रस्ते भरपूर आहेत, ते लवकरात लवकर कसे होतील. आणि हा ट्रॅफिकचा त्याच्यात एक रस्ता जो आहे त्याच्यामध्ये काही ॲक्विजिशनचा विषय थोडा राहिलेला आहे. म्हणजे जर आपण ज्याला दाभाडीकडून यायचं आहे किंवा ज्या ट्रक्स येतात, माल होऊ मोठ्या मोठ्या गाड्या मोसम पुलाकडे येतात, तर यांना जर आपल्याला वळवायचं असेल तर स्वप्नपूर्ती नगरपासून ते थेट गिरणा पुलापर्यंत एक रस्ता DP मध्ये आहे. तो अनेकदा मी प्रयत्न केला पण काही ठिकाणी त्याचं अजून ॲक्विजिशन झालेलं नाही.
तो रस्ता जर आपण केला तर मालेगावची जी गरज नसलेली जी ट्रॅफिक जी मालेगाव शहरामध्ये येते ती वळवण्यामध्ये आपण अगदी सहजपणे या ठिकाणी आणि बहुतांश तुम्हाला सांगतो की मोसम पूल अक्षरशः मोकळा श्वास घेईल. तो एकच रस्ता केला तरी, आणि ते माझ्या डोक्यात फार कधीपासून आहे, पण सत्ता नाही. विद्यार्थी, महिला, मुली यांच्यासाठी काही वेगळे कन्सेप्ट आहे? या ठिकाणी आता जी डोंगराळे गावची जी घटना घडली ती सगळ्यांनाच हलवणारी होती. किमान ज्यांना हृदय आहे, ज्यांना मन आहे, त्यांच्यासाठी तर अत्यंत दुःखदायक अशी ती घटना होती. आणि त्याच्यानंतर या विषयावर दुःख करून चालणार नाही, त्याच्यावर काहीतरी विचार झाला पाहिजे. ही एक विकृती असते आणि या विकृतीला जर टाळायचं असेल, विकृतीला कोणी रोखू शकत नाही. कधी काय प्रसंग होईल, तर कोणाच्या डोक्यात कोणत्या क्षणी काय विषय येईल तर ते सांगता येत नाही. ते संकट कधी अचानकपणे येऊ शकतं. तर त्या पद्धतीने बघितलं देवेंद्रजींच्या नेतृत्वात किंवा त्यांच्या अखत्यारीत असलेलं जे खातं आहे, गृह खातं, या माध्यमातून दामिनी पथक तर या बाबतीत कार्यान्वित आहेच. पण त्याचबरोबर माझा मानस असा आहे की आपले काही टीम त्या ठिकाणी तयार करायच्या, एक हेल्पलाईन तयार करायची की कुठं जर असं काही संकट अचानक आलं, कोणा माता भगिनीची छेड झाली, चेन स्नॅचिंगचा प्रकार असेल, पोलिसांबरोबर ती आपल्या कार्यकर्त्यांनाही ताबडतोब कळली पाहिजे. त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी काही घटना विपरीत घडण्याच्या आधी त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पोहोचतील आणि पोलिसही पोहोचतील, अशा पद्धतीची एक यंत्रणा या मालेगाव शहरात निर्माण करण्याचा माझा मानस आहे आणि ते निश्चितपणे मी ते करून दाखवेन.